लग्नाचा किती दिवसाची राहिला सडा ना पाय साडकिया. अरे अरे मम्मी तर चिडली ना रे बीकेवर. मम्मी म्हणी दादा चप्पल घाल चप्पल घाल. दादाचं तरी नाही नाही नाही. मम्मीचं ऐकलं नाही. दादाने घेतलं ना पायाचं बोट दाखवला ठेसून. सोपं नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. चहा पिण्यासाठी माऊली अमृतुल्ल्यावर आलो होतो. चहाचे पैसे ना गोल्याला बारायला लावणार होतो. भूषण बिके चालला होता पळून. पण देवानी शिक्षा देऊन टाकली. आता चहा प्यायला बिके घेऊन आला म्हटल्यावर चहाचे पैसे पण बिकेच देणार ना. चहाचे पैसे ना भूषण बिकेच देणार होता. गोलू सोबत फक्त थोडीशी मजा करत होतो. गोल्या म्हणे बिके तुला मजा करायची लय घाण सवय. मग काय घेतलं दगडाला बोट ठेसून. गोल्या म्हणे बिके तू ना आता गुपची ड्रेसिंग करायला जा. ती ड्रेसिंग बिसिंग नाही करायची. ऐक ना, ड्रेसिंग नाही. अरे फुटेल किती पाय. फुटला लगेच फुटला पण. गोले म्हणे अरे बीके नाटक नको करू. तू ना आता आधार हॉस्पिटलला जा. आमच्या नाईतळ गावात सर्वात मोठं हॉस्पिटल बरं का. हे बोय गोल्याची काय गरज रे. इथं बोकार दुखत होतं. बोकार आग मारत होतं. बोटात डायरेक्ट ठरकवत होतं. बोटाला म्हटलं बस का भूषण बिकेला बेकार आगीन भूषण बिकेला काहीच होत नाही. अरे फक्त मनाच्या गोष्टी रे. भूषण बिकेच्या तोंडावरून कळते की त्याच्यावर काय भीतू राहिली. पहिले चपलीवरतून बोका ट्रोल मिळतोय. आता तर ठेस लागली. आता लोक अजून विचारतील की बीके तू चप्पल का घालत नाही. लोकांचा तर जाऊ दे. इथं मम्मी ससले बे वाटतंय. मम्मी म्हणत होती दादा चप्पल घालत जा चप्पल घालत जा. पण दादाचं नाही नाही नाही. आता मम्मी गेली कामाला. मम्मी कामावरून आल्यावर हे बघितलं ना आता दादाला शिवायचे. बीके रडू बिडून राहिला बरं का. नाहीतर तुम्ही म्हणशाल बीके मम्मी आल्यावर मारायला दाखवणं रडू राहिला. पण ते काही असू द्या. नाहीतर गावचा आधार हॉस्पिटल मध्ये पेशंटची काळजीपूर्वक चांगली ट्रीटमेंट केली जाते. भूषण बीकेला कळालंच नाही की ड्रेसिंग झाली तरी कधी. आता ना बेव फक्त मम्मी साहेबांचं वाटतंय. दुसरं कोणाचं नाही. मम्मी कामावरतून घरी आल्यानंतर काय झालं काय केलं पाण्या पावसाचं काय लागलं. अरे चालत होतो लावून काय लागलं. साल्ट नाही. तू काय मला सत्यानाश करून राहिला त्या पायाचा घेणं नाही देणं नाही. काय पाप केलं त्या पाया.